महाराष्ट्र न्यूजच्या फेरफटका या लाडक्या कार्यक्रमात आज आपण आलेलो आहोत निसराळी फाटा येथील हॉटेल वृंदावन येथे। या वृंदावन हॉटेलची काय खासियत आहे, कोणतं जेवण हे उत्तमरित्या दिलं जातं, जे मालक आहेत त्यांना विचारणार आहेत आणि त्या जेवणाची टेस्टही करणार आहोत। वृंदावन फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आता सध्या आपण आहोत आणि इथं काही खवय्ये आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। तिथे वृंदावन हॉटेलची चव चाखतायत। तर दादा आपण कुठून आलात? मुंबईवरून आलो आहोत तिथं आम्ही। बरं। आणि बाहेरून जाताना आम्हाला हा छान लुक दिसला म्हणून आम्ही गाडी टर्न करून इथे आलो। आता इथे ऑर्डर केली आम्ही पनीर टिक्का मसाला आणि दाल फ्राय आणि रोटी। टेस्ट खूप छान आहे, एकदम सातारी झटका लागतोय मस्त वेगळ्या याच्यामध्ये। ज्या पद्धतीने त्यांनी म्हणजे आता हा स्वाद दिलेला आहे असंच त्यांनी पुढे सगळ्यांना द्यावं आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारं जसं आता कोकणपट्टा इथून जाणारे लोक बरेचसे आहेत। एकदा टेस्ट मिळाली, जसं आता ज्याला मलाही टेस्ट लागली तर मी तर नक्कीच पुढच्या लोकांना सांगेन की बाबा जाताना ह्या सातारी पट्ट्यामध्ये एक वृंदावन म्हणून हॉटेल आहे, तिथे नक्की लोकांनी जेवावं। तर आता तुम्ही इथं नॉनव्हेज फूड ऑर्डर केलेलं आहे, तर कसं क्वालिटी आहे, त्याची चव कशी आहे? छान आहे, स्पायसी आहे, छान आहे। आता तुम्ही पुण्यामध्ये अनेक प्रकारची ही करता, तर या रेस्टॉरंट आल्यानंतर इथे त्याची क्वालिटी काय आहे, त्याच्यामध्ये याच्यामध्ये फरक काय वाटतोय का? थोडा मसाल्यामध्ये डिफरन्स आहे। बरं। थोडं छान आहे, स्पायसी आहे। पुण्यामध्ये एवढं स्पायसी भेटत नाही, पण इकडं थोडं छान आहे। इथे एक फॅमिली आहे। तर दादा आपण कुठून आलाय? आता आम्ही कर्नाटकवरून आलो, आता महाराष्ट्रामध्ये पुण्यात चाललो आपल्या। बरं। पण आपलं महाराष्ट्राचं फूड ते महाराष्ट्राचं फूडच असणार आहे, ते तर आहे, त्याला काही हेच नाही। पण व्हेज इथे जेवल्यानंतर पहिला एक नंबर। तर मला सांगा, हे वृंदावन हॉटेल हे तुम्ही केव्हा चालू केलं, किती साली चालू केलं? सर आपण अतिथी हॉटेल तर बघितलंच तुम्ही। बरं। तिथली चव तो तुम्ही बघितलीच कशी आहे ते। अतिथी हॉटेल चालू असतानाच माझ्या डोक्यात मला कस्टमरचा रिव्ह्यू यायला लागला की सर तुम्ही ह्याच पद्धतीनं बरं नॉनव्हेजसुद्धा तुम्ही चालू केलं तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल। आणि कस्टमरचा आम्ही रिव्ह्यू घेत होतो, कस्टमर व्हेजला चांगला प्रतिसाद देत होतं। बरं। आम्ही म्हटलं मग कस्टमरच्या आग्रहाखातर आम्ही म्हटलं अजून एक दालन चालू करूयात आपण खवे वगैरे। आम्ही मग नॉनव्हेजमध्ये उतरण्याचा एक छोटासा प्रयत्न केला, तो पण प्रयत्न आमचा यशस्वी झाला। हे आमच्याकडे जे कस्टमर आहे ते पण पुण्या मुंबईचेच कस्टमर आहे। बरं। आणि चांगला प्रतिसाद मिळतोय आम्हाला। तर इथे बसण्याची क्षमता किती आहे आणि तुमचा स्टाफ किती आहे आणि तो कसा तुम्ही मेंटेन करता? सर इथे पण आमची 200 ते 250 लोकांची बसण्याची कॅपॅसिटी आहे। बरं। आणि पार्किंग तर तुम्ही बघितलंच आहे, प्रशस्त पार्किंग आहे। इथे पण 100-150 तुम्ही गाड्या एट ए टाईम लागू शकता, एवढं मोठं पार्किंग आहे। बरं। स्टाफ माझा म्हणाल तर तुम्ही इथं 25 ते 28 जणांचा स्टाफ आहे टोटली सर। किचनमध्ये माझे एक 5 कुक आहेत आत्ता। बरं। आणि एकूण 10 जणांचा माझा स्टाफ आहे किचनमध्ये। आणि बाहेर एकूण 10 वेटर आणि 5 हेल्पर आहेत। असं माझं 25 ते 30 जणांचा स्टाफ आहे टोटल। आता तुम्ही सगळं मॅनेज कसं करता? तिकडचं तुमचं हॉटेल ते पूर्णपणे व्हेज आहे आणि इकडचं हॉटेल तुम्ही जास्त करून याचा नॉनव्हेजवर भर देत आहे, तुम्ही दोन्ही मॅनेज कसं करता? सर स्टाफ हा माझा पूर्ण अनुभवी आहे आणि जीवाला जीव देणार आहे। जिथे मी नसतो तिथं माझा स्टाफ पूर्णपणेच घरातल्यासारखा सगळं हँडल करतो। कस्टमर सगळे माझं स्टाफच पूर्ण हँडल करतो, त्यामुळे मला जास्त कसरत करायला लागत नाही। मी दिवसा तिकडे असतो किंवा जिथं ज्यावेळेस टायमिंगला गर्दी असेल त्या टायमिंगला मी तिथं जाऊन ॲडजस्ट करतात माझी मुलं सगळी करतात ॲडजस्ट। आणि सगळा अनुभवी स्टाफ आहे, प्रत्येक लोकांना माझ्या 10-15 वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे ते लोक करतात सगळं कस्टमर हँडल। आता आम्ही बघतोय की तुमच्या इकडं खवय्यांची खूप गर्दी आहे, म्हणजे पूर्ण हॉटेल खचाखच भरलेलं आहे। मग इतर हॉटेलमध्ये काय हॉटेल ओस पडत असताना तुमचं हॉटेल खचाखच आहे, नेमकं देत आहे तुम्ही काय लोकांना? सर आम्ही अप्रतिम चव देतो। बरं। आणि ज्यावेळेस कस्टमर हे आज कमवलेले आम्ही कस्टमर नाही, ते आम्ही हे आम्हाला पूर्णपणे रिपीट कस्टमर आहे। जो एकदा येऊन जेवण करून जातो तो परत ह्या रस्त्याला आल्यानंतर परत आमच्याकडेच जेवायला थांबतो। पूर्ण आम्ही घरी बनवलेच मसाले आहेत सर। तर तुम्ही आज आम्हाला काय खायला घालणार आहे, काय चविष्ट खायला घालणार आहे? काळ्या मसाल्यातील एक सावजी मालवणी पद्धतीचं जेवण खायला घालणार आहे आणि त्याच्याबरोबर एक मुर्ग मसाला म्हणून आमचं फेवरेट डिश आहे, ते तुम्हाला खायला घालणार आहे। भविष्यात तुमचं काय प्लॅनिंग आहे याच्यापेक्षा अजून इकडे? सर अजून माझे 2 दालन चालू होणार आहेत। बरं। येत्या 2-3 महिन्यात माझे 2 हॉटेल्स अजून चालू करतोय मी, एक व्हेज आणि एक नॉनव्हेज। आता एखाद्या कस्टमरला यायचं असेल जेवणाला तर त्यांनी यायचं कसं कार्डवर येताना?
पुणे बेंगलोर हायवेवरती कराडपासून आपलं 27 किलोमीटरवरती बरोबर हॉटेल आहे खोड फाट्यावरती. आपली चर्चा झाल्याप्रमाणे तुम्ही बोलला होता की सावजी आणि तुम्हाला मुर्ग मुसलम घालणार आहे, तर तुम्ही आज आम्हाला काय हे टेस्ट करायला दिलेलं आहे? हे तुम्हाला सावजीमध्ये मटण तुम्हाला मालवणी दिलेलं आहे. बरं, तर तुम्ही चव बघा आणि मग मला सांगा. सावजी नेमकं आता इतर हॉटेलला कुठं मिळते का, की आपल्याकडे फक्त आपण सावजी नाही, बनवतो? बऱ्यापैकी सावजी हा प्रकार पुण्या साईडला मिळतो, आपल्या इकडे सातारामध्ये नाही मिळते, बरं, म्हणून आपण इथे चालू केलेला आहे सावजी प्रकार. की माणसांना काय झालंय वेगवेगळं हवं असतं दरवेळेस, तर आपण जरा वेगळ्या कन्सेप्ट म्हणून सावजी चालू केलेला आहे, तर रिस्पॉन्स चांगला आहे ग्राहकांचा. मी थोडं ट्राय करतो हो, हो, याची चव, नक्की, आणि नक्की. तुम्हाला नक्की त्याचा रिव्ह्यू देतो. हो नक्की. आपण इतर ठिकाणी मालवणी खातो, हा. त्यापेक्षा काहीतरी वेगळं हा, हे तुम्ही सावजीच्या माध्यमातून देताय. खूप अप्रतिम चव आहे याची, आणि इतरही जे खवयांची तुम्ही खरोखर चोचले पुरवताय वृंदावन रेस्टॉरंटच्या माध्यमातून, तर अप्रतिम चव असल्यामुळं नक्कीच सावजी थाळीला तुमच्या या दिवसात अजूनही भविष्यात खूप मोठी मागणी असेल, हे नक्की.